तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं आपण धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा यूज केला, इथं आरपीएसचा वापर केला, इथं बोंडाला पण सुरुवात झालेली आहे, पात्याला पण सुरुवात झालेली आहे। 1 2 3 4 5 6। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहे एका नवीन प्लॉट मध्ये। तर जास्तीत जास्त पाणी जसं आता पावसाचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये होतं, त्यामुळे पराठीची स्थिती कशा प्रकारची झालेली आहे हे सगळ्या कास्तकारांना माहित आहे। पराठीची वाढ नाही झाली आणि याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर खताचा पण डोस जास्त पावसाच्यामुळे होऊ शकलेला नाहीये। आणि ज्या ठिकाणी आपण आपल्या स्प्रेइंगचा वापर केला, 2 स्प्रे झालेले आहे, 2 खताचे डोस झालेले आहे, आणि हे 2 खताचे डोस आणि 2 स्प्रेइंग केल्याच्या नंतर काय फरक होते हे आपण इथंच पाहू शकतो। इथे जर पाहतो म्हटलं तर या पराठीची हाईट या लेवल मध्ये झालेली आहे, बरोबर आहे। आणि जिथे आपण इथेही खताचा डोस झालेला आहे, 2 खताचे डोस इथेही झालेले आहे, 1 फवारणी इथेही झालेली आहे, उद्या दुसरी 1 फवारणी इथे आपण रिकमेंडेड करणार आहे, जेणेकरून या पराठीची वाढ चांगली झाली पाहिजे आणि याला चांगल्या पाते फुलं झाले पाहिजे। इथं आपण फरक दाखवू। या शेतामध्ये आपण धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा उपयोग केलेला नव्हता, आरपीएसचा उपयोग केलेला नव्हता, रासायनिक खताचा आणि रासायनिकचा पूर्ण वापर केला, आणि हा फरक इथं दाखवतो आताच्या आता तुम्हाला। आणि जिथे आपण आरपीएसचा वापर केलेला आहे, म्हणजे जिथे धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा यूज केला आपण, तो प्लॉट तुम्हाला दाखवतो। तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं आपण धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा यूज केला, इथं आरपीएसचा वापर केला, इथं आपण स्पॉटरिचचा वापर केला, इथे आपण आपलं आरपीएस 76 हे ग्रॅन्युअल जे आहे ते खताच्या डोस मध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। खताच्या याच्यामध्ये आपण एकरी 1 बॅग आपण दिलेली आहे तर आरपीएस 76 ची, त्यामुळं याचा असा रिझल्ट इथे दिसून राहिला। पान बिलकुल तजेल दिसून राहिलं, हिरवं कसं असं झाड आहे, झाडाचे पाने पण फ्रेश आहे, चांगले फुटवा, चांगली फांदी आणि जाड असे हे झालेले आहे। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण इकडे पाहू शकता की इथे काय झालेलं आहे, पहा कशी इथे सिरीज लागलेली आहे। बोंडाला पण सुरुवात झालेली आहे, पात्याला पण सुरुवात झालेली आहे। 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 5 6 7 असे पाते फुलाची संख्या झालेली आहे। म्हणजे याचा फरक तुम्हाला इथंच पाहू शकतो आपण की आपण जर वापर बराबर केला, बराबर याच्यावाल्या खताचे नियोजन आणि स्प्रेइंगचं नियोजन जर बराबर आपण जर केलं तर तुम्हाला असा फरक इथे दिसू शकतो। म्हणून प्रत्येक कास्तकाराला आपल्याला हेच म्हणणं राहील की आरपीएसचा वापर करा, ग्रॅन्युअल मध्ये खताचा वापर त्याच्यामध्ये मिक्स करू शकता, कोणत्याही रासायनिक खतासोबत मिक्स करू शकतो, अशा प्रकारचा तुम्ही याचा वापर करू शकता। तर आम्ही आलेलो आहे आमच्या कॅमेरामॅन मिस्टर देऊळकरांसोबत, आणि हा आमचा प्लॉट आहे। हे झाड घेऊन घे कॅप्चर करून। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।